ज्याप्रमाणे आपण काल जसं मी तुम्हाला टार्गेट्स दिले होते, ठीक आहे, सांगितलं होतं की खालच्या साईडला मार्केटमध्ये लिक्विडिटी आपल्याला दिसून येते. ओके, त्याचप्रमाणे मार्केटने आज मूव देखील आपल्याला दिलेला आहे. आपण इथं बघू शकता कालचे टार्गेट्स अजूनही आपल्याला लावलेले आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता उद्यासाठी जे इम्पॉर्टंट टार्गेट्स असतील, ठीक आहे, तो फर्स्ट असेल तो जो ते थर्ड असेल आपला तिथं फर्स्ट येईल, आणि जिथं फर्स्ट होता तिथं थर्ड टार्गेट जाईल. सेकंड टार्गेट आपला ॲज इट इज राहील. ओके, त्या काल तुम्हाला मी सांगितलं होतं निफ्टी 1 आवरला एक चॅनलमध्ये आपल्याला चालताना दिसते. ज्यावेळी तो चॅनल ब्रेक होईल आणि इथं ब्रेक झालेला आहे, त्याच्यानंतर एक आपल्याला शार्प मूव देखील आपल्याला दिसलेली आहे. ओके, आता उद्या अपसाईडला संभाव्यता या गोष्टीची आहे की कारण अपसाईडला मार्केटला लिक्विडिटी आपल्याला दिसून येते. ओके, मार्केटमध्ये जी लिक्विडिटी आहे ती अपसाईडमध्ये आपल्याला दिसून येते. बट मार्केटला जर का रिट्रेस करायचं असेल, जर आपण फिफ्थचा जर का आजच्या डे हायपासून जर का यूज करून आपण बघितला, ओके, तर इथे तुम्ही बघू शकता हा जो लेवल आहे, हा 0.5 to 0.6पर्यंतचा जो हा लेवल आहे. एक मिनिट ब्रॅकेट करू आपण इथं. ओके, हा जिथं आपण थर्ड जो आपला टार्गेट ठेवलेला आहे, ठीक आहे. जर का मार्केटला रिव्हर्स रिट्रेस यायचा असेल तर एक पुलबॅक घेऊन मार्केट नक्की आपल्याला रिव्हर्स घेताना दिसेल. ज्यावेळी हा लेवल टच होईल, ठीक आहे, 0.6चा इथं लेवल आहे, मे बी जास्तीत जास्त इथपर्यंत 24,800पर्यंत आपल्याला एक रिट्रेस जर का मार्केटला घ्यायचा असेल तर इथून जाऊन आपल्याला एक रिटर्न दिसेल. जर का मार्केटने हा लेवल सस्टेन केला, जो की 24,800 ऑलमोस्ट 900 आपण पकडू शकतो, 900चा लेवल जर का मार्केटने सस्टेन केला तर मार्केट आपल्याला पुन्हा एकदा रिटर्न आपल्याला बुल रॅली देताना नक्की दिसेल. ओके, डाऊन साईडचा जर का आपण विचार केला, हे जे लेवल्स आहेत, ठीक आहे, 24,722 24,600 या झोनमध्ये आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे. इथं आपण लिहिलेलं सुद्धा आहे, ठीक आहे. या लेवलमध्ये आपल्याला फक्त आपला पैसा वाचवायचा आहे. ओके, डाऊन साईडचा ट्रेड आपण जर का प्लॅन करायचा म्हणला 24,600च्या खालती आपण प्लॅन करायचा आहे, ज्याचे आपल्याला टार्गेट्स बघायला भेटतील. फर्स्ट टार्गेट जो असेल आपल्याला 24,560. सेकंड टार्गेट जर का आपण बघायला गेला, थोडी लिक्विडिटी घेऊन वरती करू आपण, ठीक, 24,500पर्यंतचा आपल्याला जो सेकंड टार्गेट आहे तो सेकंड टार्गेट इथं आपल्याला निफ्टीमध्ये भेटेल, ठीक आहे. आणि जर का मार्केट हेही आपल्याला लेवल तोडताना दिसेल, तो आपल्याला इथं एक गॅप आपल्याला दिसून येतो आहे. आपण बघितलं इथं 12 मेचा जो गॅप आहे तो फिल करताना मार्केट आपल्याला नक्की दिसून येईल. बट तो उद्याच येईल याची असं आपण नाही सांगू शकत. मे बी उद्या आपल्याला अपसाईडचा जास्त गॅरंटी आहे, कारण मार्केटमध्ये लिक्विडिटी ही अपसाईडला जास्त दिसून येते. ओके, सेन्सेक्ससाठी जर का आपण लेवल्स बघितले तर सेन्सेक्ससाठी ऑलमोस्ट आपले सेमच लेवल्स असतील, ठीक आहे. आपण इथं लेवल ऑलरेडी मार्क केलेले आहेत. सेन्सेक्ससुद्धा एक बेरिश रॅली दिल्यानंतर आपल्याला मार्केट पुन्हा एकदा बुलच्या हाती जाताना आपल्याला मार्केट दिसून येते. ओके, जे इथं लेवल्स आपण बघू शकतो सेन्सेक्ससाठी फर्स्ट लेवल आणि इम्पॉर्टन्स लेवल जो असेल तो म्हणजे 81,000चा जो लेवल आहे आपला, हा 81,000चा लेवल हा जर का उद्या ॲज इट इज सस्टेन जर का मार्केटनं केला तर मे बी आपल्याला पुन्हा एकदा उद्या बुल रॅली बघायला नक्की मार्केटमध्ये भेटेल, ठीक आहे. जे आपल्याला फर्स्ट टार्गेट जो आहे सेन्सेक्समध्ये सुद्धा आपला नो ट्रेडिंग झोन असणार आहे, आणि तो नो ट्रेडिंग झोन म्हणजे आपण त्याला कन्सिडर करू शकतो 81,492 81,000पर्यंतचा जो आपल्याला इथं हा ब्लॉक दिसतो तो त्यामध्ये नो ट्रेडिंग झोन आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला पैसा वाईपआउट होऊ द्यायचा नाही आहे, ठीक आहे. ओके, त्यानंतर आपण अपसाईडचा जर का लेवल बघितला 81,500च्या वरती मार्केट ज्यावेळी आपल्याला सस्टेन करताना दिसेल त्यावेळी आपल्याला अपसाईडचे ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि ज्यावेळी मार्केट 81,000चा जो सपोर्ट आहे तो ज्यावेळी ब्रेक होईल त्यावेळी मार्केटला आपण डाऊन साईडचा प्लॅन आपण करू शकतो. ओके, बँक निफ्टीसाठी जर का आपण इम्पॉर्टन्स लेवल बघितले तर बँक निफ्टीसाठी सुद्धा आपण पहिल्यांदा बघू की नो ट्रेडिंग झोन कोणता आहे. ओके, हा जे इथं तुम्हाला दिसतं आहे बघा, नो ट्रेडिंग झोन 55,100 टू 55,800पर्यंतचा जो आपला जो हा ब्लॉक तुम्हाला दिसतो त्याच्यामध्ये नो ट्रेडिंग झोन आहे. यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही आहे, ठीक आहे. मार्केट बँक निफ्टी जर का आपण बघायला गेली तर इथं आपल्याला सेलिंगपेक्षा जास्त बाईंगचा आपल्याला प्रेशर इथं दिसून येतो. हा जर तुम्ही एक मिनिट
हा जर तुम्ही कॅन्डल जर का बघितला त्यामध्ये आपल्याला साफ दिसून येतं की इथं पूर्णतः प्रेशर हा मार्केटला वरती नेण्यासाठी दाखवलेला आहे. बट आपण सांगू शकत नाही की एखादी न्यूज असेल किंवा एखादा काही निगेटिव्ह इफेक्ट पडेल तर मार्केट आहे त्यापेक्षासुद्धा वेगानं खाली येण्याची शक्यता आहे. मे बी तुम्ही आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती, काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज नक्कीच तुम्ही काम केलं असेल, नक्कीच तुम्ही पैसा नक्कीच मार्केटमध्ये वाचवला असेल. ठीक आहे. रोजच्याप्रमाणे एकच सल्ला देईन, मार्केटमध्ये फोमोमध्ये येऊन अजिबात ट्रेड करू नका किंवा एखाद्या वेळी पहिला किंवा दुसरा ट्रेड ज्यावेळी लॉसमध्ये जातो त्यावेळी आपण तिसरा ट्रेड मे बी अवॉइड करायचा प्रयत्न करा, कारण त्यावेळी फक्त आपल्याला जो अगोदरचा लॉस असतो तो ऑलरेडी आपल्याला वाढून त्यामध्ये आपल्या लॉसमध्ये भर पडतो. त्यानंतर तुमचा माइंडसेट खराब होईल, माइंडसेट खराबनंतर पैसा वाईपआउट नक्की होईल. ठीक आहे. सो ट्रेडर्स बी सेफ ट्रेड. ओके. कमेंट करा, लाईक, सबस्क्राईब आणि तुम्ही BTSTला काय होल्ड केला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके. रामकृष्ण हरी.